शॉट फाईन लेगला आणि एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अशी फिल्डिंग घेऊन साहिल लोंगले ISPL स्टार गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. टाळ्या होत असताना सुरुवातीला मॅच मध्ये देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. वैभव टू साहिल. पहिलाच बॉल हो हरकत करत असताना कमालीची गोलंदाजी. हे बॅटल चांगलं रंगेल. वैभव ड्रिल करून दाखवतोय. तोही चांगला गोलंदाज आहे वैभव मेहतर. आणि पहिला बॉल डिफेन्सिव्ह पवित्र. आता टाळ्यांचा कडकडाट दोन्ही बाजूने चालू आहे. दोन्ही चांगले संघ आहेत. पुन्हा एकदा ही लढाई कर्जत विरोधात खालापूर अशीच राहणार आहे. एक कर्जतचा ताकदवान संघ, दुसऱ्या बाजूला खालापूरचा. पहिला चेंडू निर्धाव. बॅकफुटला जाऊन कट केला. बॅकवर्ड पॉइंटला थोडी खराब कामगिरी. आउटफील्ड थोडी स्लो झाले. वैभवने क्रीज सोडले. रोहितकडे थ्रो आणि रोहित पोहोचलाय. रिक्स होती. रोहितची विकेट. थोडा अगोदर थ्रो आला असता तर रोहितची विकेट. परंतु 2 धावा धाव फलकावरती. चांगलं कॉलिंग. आता या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये या आउटफील्डमध्ये कंडिशन्समध्ये, कारण कुठेही गारवा नाहीये, गरमीने अक्षरशः लोक हैराण झालेत. AC आता बऱ्याच जणांची 22-24 वरती असेल, परंतु इथे नैसर्गिक गारवा आहे. छान वाटतंय. दिवसभराच्या गरमीच्या कंटाळा आलाय, परंतु इथे येऊन प्रेक्षक जे बसलेत ते मस्तपैकी थंडगार होऊन बसलेत. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. त्रिफळाचित केलंय साहिल लोंगलेने. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा थोडा मागे ठेवला. गतीमध्ये परिवर्तन पहा किती छान करतोय तो साहिल. या अगोदरचे सर्व चेंडू त्याने गतिमान टाकले. हा चेंडू मागेही ठेवला आणि गतीही कमी केली. बाउन्सही मिळाला नाही, कारण आता वाजलेले जवळजवळ 2च्या पुढे जाऊन पोहोचलेलो. त्या कारणास्तव बाउन्सही कमी होईल. जो टणकपणा आहे, कारण आता आउटफील्डमध्ये देखील तुम्ही पाहताय गारव्यामुळे आउटफील्ड देखील स्लो झालेली आहे. ग्रास आहे. मजा येईल. निर्धाव चेंडू. धावा आहेत त्या मात्र 3 सावरोली संघाच्या. पुढे ठेवला, बाहेर ठेवला, परंतु पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव. धावसंख्या 4. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेले आहेत आणि धावा दिल्यात साहिल लोंगलेने 4. एक विकेट. वैभवला त्याने बाद केले. थोडी चर्चा करत असताना रत्नदीप साहिल समवेत. समोर रोहित आहे. बॅटल नक्कीच. पुढे खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. पहा कसा वेग वाढवला. या अगोदरचा चेंडू साहिल लोंगलेने वाईटच्या अगोदरचा चेंडू थोडा मागे ठेवला होता. स्टेप आउट होत असताना गती कमी केली होती. आता पुढे येत असताना रोहितच्या विरोधात मात्र इथे वेगवान चेंडू टाकला तो साहिल लोंगलेने. पहिलं षटक समाप्त झालंय. ओमकार सिद्धू 11 सावरोली संघाची धावसंख्या ती मात्र 5. एकत्रित येऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. आणि आता स्कायरा 11 वहाल घनश्यामजी आपला कॅप्टन पाठवा आणि त्यांच्या विरोधात मात्र नागाव रोहित टीम कॅप्टन त्वरित टॉससाठी पाठवा.
पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 5. 4 षटकांचा हा सामना आहे. जे हनुमान क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गीय सुनील वसंत जांजे स्मृती चषक, जे दर्दी क्रीडा रसिक आहेत ते अजूनही प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये उपस्थित आहेत, आनंद घेतात क्रीडा स्पर्धेचा. मी मगाशी उल्लेख केला, दिवसभराच्या गरमीने माणूस त्रस्त झाला आहे, परंतु इथे जो गारवा आहे त्याचाही आनंद घेत असताना. आणि उद्या सुट्टीचा दिवस आहे, रविवार. उद्या स्पर्धेची शेवटची रात्र असेल. गौरव, गणेश घारे, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता रोहितचा, परंतु पहिला चेंडू निर्धाव टाकला. बॉलिंग अटॅक, कर्जत तालुक्याचा बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग करण्यामागचं कारण उमरोली गाव देखील आहे. हे भन्नाट बॉलर्स आहेत या गावामध्ये, त्यापैकी एक गणेश सध्या गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव रोहितच्या विरोधात. मागच्या मॅचमध्ये रोहितच्या बॅटमधून 5 षटकार आले होते. उलटा मारलाय, स्विच हिट, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. पहा, एका वेगवान गोलंदाजाच्या विरोधात तुम्ही रायटी बॅटर डायरेक्टली उलटे होता, ग्रिप चेंज करता आणि ॲज अ लेफ्टी बॅटर सारखी बॅटिंग करता. सोपं काम नाहीये. काय ती नजर असेल चेंडूवरती, परंतु परफेक्टली क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता. एकडे धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 6 वर. सेकंड ओव्हर मार्गस्थ. गणेश घारे गोलंदाजी करतोय. साहिल लोंगलेने पहिल्या षटकात अवघ्या धावा दिल्या त्या 5. 4 षटकांचा सामना. गौरव ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू, परंतु गती होती या चेंडूवरती, परंतु दिशा खराब आहे, दंडित करतात पंच. व्हाईट बॉल. धावसंख्या 7. प्रत्येक धाव या क्रीडांगणाची अतिशय महत्त्वाची आहे. लो स्कोरिंग मॅचेस या क्रीडांगणाने प्रेक्षकांना दाखवल्या, तेही रोमहर्षक होत असताना. पहिल्यांदा फलंदाजी या डावामध्ये सावरोली टीम. मिड विकेटच्या दिशेने फटका खेचलाय. हातातून चेंडू निसटला, लगेचच 2 धावा. या चुका टाळाव्या लागतील, कारण प्रत्येक धाव या टीमची महत्त्वाची आहे. स्कायरा 11 वहाल टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. नागाव टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण लवकरात लवकर मंचावरती या, टॉस इथे करण्यात येईल. धावसंख्या 9. प्रत्येक चेंडू मागे एक एक धाव घेण्याचा मनसुबा गौरव आणि रोहित सध्या करतायत. पुन्हा दिशा खराब आहे, पंच दंडित करतायत. या धावा रोखाव्या लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये जो मोमेंटम काबीज केला होता साहिल लोंगलेने, त्याला कुठेतरी थोडा दूर करण्याचं काम ही जोडी नक्कीच करेल. आणि आक्रमक फलंदाज आहेत. तुम्ही व्हाईट बॉल टाकले, एकाच संधी दिली तर नक्कीच हल्ला चढवतील. धावसंख्या 10. सावरोली टीमची. सेकंड ओव्हर चालू आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, फटका इथे फसलाय. निर्धाव चेंडू. गणेश घारेकडून लाईन आता मात्र चेक केली आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा टप्पा. बाउन्सर, स्लोअर बाउन्सर होता, अटेम्प्ट केला आणि ते व्हाईट बॉल आहे. दिशा खराब. पहा, व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये 3 आले, त्यामुळे धावा देखील आल्यात. धावा झाल्या त्या आतापर्यंत 11. लांब लचक षटक अगदी आपण पाहतोय. लीगल बॉल अगदी आपण पाहिले तर 4 फेकले गेलेत, त्यामध्ये 3 व्हाईट बॉल आलेत. 7 चेंडू टाकलेत आतापर्यंत गणेश घारेने. 11 धावा. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. डीपला प्लेयर आहे. फक्त एकच धाव. सिंगल डबल, सिंगल डबल. सध्याचं क्रिकेट एकच चालू आहे. आतापर्यंत एकही चौकार, एकही षटकार नाहीये. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले 12 वर. 12. सेकंड ओव्हर. 4 षटकांचा सामना. हो, पुन्हा प्रयत्न होता रोहित पाडगेचा की फाईन लेगच्या दिशेने खेळायचा फटका, परंतु निर्धाव चेंडू. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. भले 3 व्हाईट बॉल टाकले असतील गणेश घारेने, परंतु धावा दिल्या त्या अवघ्या 7. 2 ओव्हरमध्ये सिद्धू ओमकार 11 सावरोली संघाची धावसंख्या ती 1-12.
तिसरं षटक गोलंदाजीसाठी आलाय तो हर्षल. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या सावरोली संघाच्या 12. बहारदार गोलंदाजी. गोलंदाजी हे खरं अस्त्र आहे श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोलीचं. त्यातील आणखी एक आता बॉलर हर्षल गोलंदाजी करतोय गौरवच्या विरोधात. आतापर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाही आहे या इनिंगमध्ये. बॅटचा स्पीड दमदार आहे परंतु इम्पॅक्ट नाही आहे. मागच्या मॅचमध्ये 5 षटकार चांदईच्या विरोधात भन्नाट फलंदाजी, परंतु आता रोहित नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. गौरव मात्र इथे निर्धाव चेंडू खेळतो. हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे परंतु आतापर्यंत थोडी खराब कामगिरी. समोर केसला फटका ऑन ड्राईव्ह. एकच टप्प्यात मात्र उचलतोय चेंडू तो साहिल. एक धाव. धावसंख्या 13 धावा झाल्यात. हर्षलने 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव दिले. गणेश घारेने धावा दिल्या त्या 7, साहिलने धावा दिल्या त्या 5. थोडं टेन्शन आता अपेक्षा असेल सावरोलीकरांना की रोहित पाडगे या संकटातून आम्हाला सावरेल का. 13 झाल्यात, किमान 30 पर्यंत. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये या क्रीडांगणावरती 30-32 धावा पुष्कळ होऊ शकतात. हो, मागे मारण्याचा प्रयत्न त्यामध्ये यशस्वी राहिलाय. बॉल चाललाय फाईन लेगला. रोहितच्या बॅटमधून पहिला चौकार या इनिंग मधला. सतरा धाबा. क्लीन बोल्ड फलंदाज बाद रोहित पाडगे. मोठा धक्का सावरोली संघाला. षटक समाप्त झाले. त्याने देखील धावा दिल्या त्या 5 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सावरोली संघाच्या धावसंख्या झाले ती 17. 2 विकेट गेल्यात. रोहित बाद झालाय, वैभव बाद झालाय आणि आता मैदानावरती दाखल होतोय तो हर्षद. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकात बॉलिंगसाठी आलाय अक्षय. आलाय शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी. सेकंड राऊंडची ही पहिलीच मॅच आहे. त्यानंतर एक मॅच होईल आणि त्यानंतर क्वालिफायर. उद्या शेवटची रात्र या स्पर्धेची. जनमान क्रिकेट संघ वरई आयोजित आदरणीय प्रशांतजी जांजे आणि नितीनदादा जांजे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्वर्गीय सुनील वसंत जांजे स्मृती चषक 2025 ची स्पर्धा. आज 4थी रात्र या स्पर्धेची. उद्या शेवटची अर्थातच 5वी रात्र असेल. लास्ट ओव्हर थोडा मागे ठेवला. कव्हर्सला फिल्डर ठेवलाय. जाळ्यात अडकला तो फलंदाज गौरव. परफेक्टली प्लॅन विकेट होती. टप्पा मागे ठेवून कव्हर्सला मारण्याला मुभा दिली गौरवला आणि एक डीप कव्हरला फिल्डर सेट केला होता आणि तिथे मात्र बाद झाला. आता मैदानात दाखल होते तो राज घोसाळकर. गरज आहे धावांची. धावा झाल्यात आतापर्यंत 17. मागच्या मॅचमध्ये देखील 35चं लक्ष असताना 5 ओव्हरच्या मॅचमध्ये सुरुवातीला असं वाटलं
की कदाचित नागआउट टीम बॅकफुटला जाते की काय आणि अंबापाडा टीम बलाढ्य होते की काय, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये तो सामनाच खुला केला रोहितने. ज्या रोहितनं पहिलं मेडन ओव्हर म्हणजे त्याच्या हातातून गेलं होतं, त्याच रोहितने मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील जिंकला. संधी देतं. क्रिकेट हा असा खेळ आहे जो तुम्हाला पुन्हा संधी देतो, परंतु ती संधी तुम्ही ग्रॅप करायला हवी. आता संधी मिळाली ती राजला. 5 चेंडू बाकी आहेत. ॲज अ कॅप्टन टीमला लीड करण्यासाठी धावांची गरज आहे. 17 झाल्यात. 5 चेंडू शिल्लक या षटकातील, या सत्रातील. पुढे ठेवला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने धावत आलाय. कदाचित एकच. धावसंख्या 18. किमान 28 किंवा 25 ते 28च्या या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा इरादा असायलाच हवा. त्यापेक्षा अधिक झाल्या तर नक्कीच मजा येईल. 18 धावा धाव फलकावर. राज आणि हर्षद गोलंदाजी करतोय. उंच पुरा अक्षय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा फसवलं बॅटरला. निर्धाव चेंडू. हा असा गोलंदाज आहे पहा. या टीमकडे देखील हर्षद वेग आहे. साहिल तर प्रश्नच येत नाहीये. दोन्ही बाजूंना कटर करण्याची किफायत गोलंदाजी आहे. गणेशही त्याच धाटणीचा आणि अक्षय थोडा वेगाच आहे. त्याच्याकडे असलेला स्लोवर वन, त्याच्याकडे असलेला लेग कटर खरोखरच पाहण्यालायक आहे आणि त्या गोलंदाजीची झलक सध्या तुम्ही या मैदानात पाहताय सावरोली संघाच्या विरोधात. पुढे ठेवलाय बॉल. पिकअप शॉट बाय हर्षद. बॉल स्क्वेअर लेगला. षटकार. हर्षदचा हा षटकार अतिशय महत्वाचा आहे. 24 धावा झाल्यात. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 25-27 25-28 बद्दल चर्चा करत होतो. 24 झाल्यात. 2 चेंडू शिल्लक. आक्रमण झालं. 2-2 आल्या तरी सुद्धा 28-30 पर्यंत पोहोचू शकतात आणि त्या दिशेने जाण्याचा प्रयत्नही हर्षद करेल. त्याला थांबवण्याचा प्रयत्न अक्षय करेल. उसळे घेतली चेंडूने. बॅकवर्ड पॉइंटला असलेला फिल्डर स्वतःला पाय थोडा सरकला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करतोय आणि ते मात्र फक्त एकच धाव. धावसंख्या 25-25. लास्ट बॉल. अपेक्षा असेल षटकाराची. अपेक्षा असेल विरोधी संघातून गोलंदाजांची की डॉट बॉल. पाहूया काय घडेल. 25 कितपत टार्गेट सेट केलं जाईल उमरोली संघाच्या विरोधात. रुद्र 11 उमरोलीच्या विरोधात. लास्ट बॉल. पुढे ठेवला बॉल. फुल्लर लेनचा एक्स्ट्रा कव्हरमधून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे. चांगली फेक विकेट किपरच्या हातामध्ये आणि ते राजबाद. लास्ट बॉलवरती आले ते फक्त सिंगल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. या संपूर्ण सत्रामध्ये एक चौकार आणि एकच षटकार आला. तो ओमकार सिद्धू 11 सावरोली संघाचा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26-27 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय रुद्र 11 उमरोली संघाच्या विरोधात. 24 बॉल 27 ची गरज.
सर्वांचं स्वागत. 24 बॉल 27 करायचे रुद्र 11 उमरोली संघाला. चला सलामीची जोडी लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये. चोवीस चेंडू आणि 27 धावांची गरज. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस संपन्न झालेला आहे. काय गोलंदाजी राहिली. साहिल असेल, गणेश असेल, हर्षल असेल. शेवटच्या षटकात अक्षयच्या विरोधात जरूर एक षटकार आला, परंतु त्यानं देखील शेवटी कंट्रोल केलं, 9च दिला. सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल होते. उमरोली संघाचे भावेश लोंगले, आणि शरद बुंदाटे ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. 24 बॉल 27 करायचे. अंतर 3 धावांचं आहे, परंतु ते अंतर जर का गोलंदाजांनी ठरवलं तर ते वाढू देखील शकतं, कारण लो स्कोरिंग मॅचेस या क्रीडांगणाला फार भावतात. आत्तापर्यंत आपण पाहिले या क्रीडांगणावरती ज्या ज्या फलंदाजांनी षटकार मारलेत त्या फलंदाजांचं खरोखरच विशेष कौतुक आहे. मिस टाइम स्ट्रोक या क्रीडांगणावरती षटकार गेलेलेच नाही आहेत, कारण बहुतांशी आपण ठिकाणी पाहतो की क्रीडांगणाच्या परिसीमा थोड्या कमी असतात आणि त्याचा फायदा नेहमी फलंदाजांना मिळतो, परंतु या क्रीडांगणात गोलंदाजांना थोडा चान्स दिलाय तो आयोजकांनी. 24 बॉल 27 करायचे. गोलंदाजीसाठी आलाय तो हर्षद पहिल्या षटकात. हर्षद पहिलाच बॉल बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, तो हा चेंडू थोडा पुढे. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. पहिले षटक फार महत्वाचं आहे. या षटकात 6-7 जरी आल्या, कारण सरासरीच अगदी आपण पाहिली तर 7ची आहे, कारण एक धाव तर अधिक होऊन जाईल, परंतु त्या धावा 7 करणं पॉवर प्लेच्या या षटकात या एंड कडून. बॅकफुटला जात असताना चांगला स्ट्रोक, तितकीच चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता. हाताला चेंडू लागला, झेल झाला असता, परंतु 2 धावा. बॅकवर्ड पॉइंट, चांगला प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला असताना युवराज सिंगच्या झेल, सुरेश रैनाच्या कॅचेस, रवींद्र जडेजाच्या कॅचेस, हर्षल गिब्स असेल, त्याचबरोबर डेमन मार्टिन, रिकी पॉन्टिंग, काय कमालीचे क्षेत्ररक्षक त्या पॉइंटच्या ठिकाणी आपण पाहिलेत, परंतु 2 धावा धावफलकावर. 27च्या पाठलागाला सुरुवात झाले उमरोली संघाकडून. स्वीप मारलाय, कमालीचा स्ट्रोक. स्वीप मास्टर तिथे अडवण्यासाठी पोहोचलाय, परंतु बॉल सीमारेषा पार. शरद बुंदाटेचा चौकार. तो शरद बुंदाटेला देखील ठाऊक होतं. रोहित पाडगेने बरंच अंतर कापलं, परंतु शेवटी त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि या 4 धावा. धावसंख्या 6. शरद चांगली बॅटिंग करतोय. चौकार त्याने नुकताच खेचलाय. स्टेप आउट झाला. निर्धाव चेंडू. 6 झालेले आहेत. प्रत्येक षटकामागे किमान नाही अधिकतम 7 आहे त्या, कारण टार्गेट 27 आहे. प्रत्येक ओव्हर मागे 7 केल्या तर 28. हाच एक डोक्यात विचार चालू असेल. 4 चेंडू 6 धावा झाल्या. 2 चेंडू शिल्लक आहेत या पॉवर प्लेच्या षटकातील. हे षटक निर्णायक षटक मानले जाईल या संपूर्ण मॅच मधील. 6 धावा. उलटा मारलाय शरद बुंदाटेने. बॉलला थेट पाठवले. त्याचे पाठीराखे आले. त्याचा सामना पाहण्यासाठी खास अवसर येऊन त्यांच्या दिशेने षटकार.
अंदाजाने खूपच धीम्या गतीचा बॉल टाकला आणि त्यावरती तुटून पडला तो शरद बुंदाटे. षटकार खेचलाय. व्हाईट बॉल आणि आता पुरता सामना खुला केलाय तो याच ओव्हरमध्ये. धावा झाल्या त्या 13. विजयासाठी 14 धावांची गरज. सामना फिरायला काही वेळ लागत नाही परंतु त्यासाठी तसे प्रयत्न करावे लागतील. जे खांदे विसावलेत सावरोलीकरांचे त्यांना पुन्हा एकदा चार्जअप करावं लागेल कारण ही खेळपट्टी आहे चमत्कार करणारी. 13 झाल्यात. पुन्हा पाठलाग करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला तर चान्स बनेल परंतु नाही. एक धाव आणि उमरोली संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाले ती 14 धावा झालेल्या आहेत. 18 बॉल विजयासाठी करायचे त्या मात्र 13. अठरा चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. रुद्र 11 श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोलीला ओमकार सिद्धू 11 सावरोलीच्या विरोधात. गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र वैभव. यंदाच्या वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात खेळणारा हा संघ. पहिला विजय देखील संपादित केला परंतु दुसरा सामना त्यांचा होता गोरसई बीच्या विरोधात आणि तिथे सामना त्यांना मात्र गमवावा लागला. हलक्या हातानं फक्त ढकललाय चेंडू. सेन्सिबल क्रिकेट वैभवच्या विरोधात. मागच्या मॅचमध्ये देखील वैभवने चांगली गोलंदाजी केली होती. आता एका धावेने स्कोर 15 आहे. 12 पाहिजेत. चेंडू शिल्लक येते 17. आता थोडी जमेची बाप उमरोलीच्या बाजूने परंतु ती आपल्या बाजूने करण्यासाठी तो मोमेंटम आपल्या बाजूने करण्यासाठी आणखी अधिकतम आणि जोराने प्रयत्न करावे लागतील ते सावरोली संघाला. पाठ टाकलेला बॉल ऑन साइडला खेचलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. फक्त एकच सिंगल रन. धावसंख्या 16 प्रयत्न चालू आहेत सावरोली संघाचे. त्यांना विकेट हवी आहे. त्यांना डॉट बॉल हवे. एक षटक जे हवंय ज्या ओव्हरमध्ये फक्त 3 ते 4 धावा येतील मग मॅच नक्कीच बनवू शकते. तयार होऊ शकते. कलात्मक फटका. शरद बुंदाटे जेव्हा फॉर्म मध्ये असतो तेव्हा त्याच्या बॅट मधून असे फटके नेहमीच पाहायला मिळतात. आणखी एक कलात्मक चौकार. चला मॅच थांबू नका. लवकरात लवकर मॅच चालू करा कारण पावसाचे थेंब थोडे पडायला सुरुवात झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 वर. फक्त 7 धावांची गरज. पंच सामना चालू ठेवा. 20 झाल्यात. 7 धावांची गरज. सामना पुरता खुला केलाय तो शरदने. हलक्या हाताने ढकलला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आणि खूप वेगाने थ्रो केला होता. खूपच वेगाने. 21 झाल्या. 6ची मात्र आता गरज. 6 धावांची गरज. क्वार्टर फायनल सेकंड राऊंडचा पहिला सामना मात्र इथे रंगतोय. यानंतर वहाल स्लॅश केलंय. वेगाने चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अडवलाय चेंडू. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल आणि आता 2 धावा. धावसंख्येने धावफलक 23 वरती जाऊन पोहोचला. आता विजयासाठी 4 धावांची गरज. 4 पाहिजेत. चला पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. निलेश डेकोरेटरचे कर्मचारी कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे या. निलेश डेकोरेटर्स, मंडप डेकोरेटर्स. चला ओव्हर झालेली आहे आणि धावा झाल्या त्या मात्र 25. 2 धावांची गरज. 25 धावा झालेल्या आहेत आणि आता विजयासाठी 2 धावांची गरज. यस निलेश मंडप डेकोरेटरचे कर्मचारी आपण लवकरात लवकर स्टेजच्या दिशेने जा.
2 पाहिजेत विजयासाठी. हार्ड लक आता, कारण 12 चेंडूमध्ये फक्त 2. चमत्कारच करावा लागेल. बॅटिंग झाली नाही सावरोली टीमकडून. असं वाटलं की रोहितने मागच्या मॅचमध्ये 5 षटकार, गौरव असं वाटलं गौरवी बॅटिंग करेल या मॅचमध्ये, परंतु तसं झालं नाही. आणि इथे विजयी फटका शरद बुंदाटेच्या बॅटमधून. ते पोहोचलेत क्वालिफायरला. रुद्र 11 SBCC उमरोली क्वालिफायर मॅचमध्ये जाऊन पोहोचलेले आहे. आणि हार्ड लक टू सावरोली टीम. खरं तर सावरोली टीम लवजी टीमच्या ऐवजी ते उपस्थित राहिली. त्यांच्या मनापासून आभार, खूप खूप आभार. सामना विजयी झालाय तो रुद्र 11 SBCC उमरोली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शरद बुंदाटे, ज्याने दावा केला. शरद बुंदाटे ठरला या मॅचमधील हिरो. आणि आता पुढचे दोन्ही संघ जे आहेत, वेळ घेऊ नका, लगेचच आतमध्ये चला आणि सामना चालू करा. आणि आता आयोजक मंडळी, आपण देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचू